इकडे, चल काढ. आता मी बसू का स्टेरिंगवर, कशी गाडी चालवतो दाखवतो. गाडी पुढे घेतली असते ना, एवढे टू व्हीलर नसते आले असते. तू अजून ट्रॅफिक मध्ये मुद्दाम जाणीवपूर्वक करतो का तू? मग काय घे ना काढून पटके, नाही का मी बसू स्टेरिंगवर. आता हे ना तिकडे गेल ना पटकेन लवकर, चल ना पट. मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, ड्रायव्हिंग बद्दलच आहे. तर कधीही आता तुम्ही टॅक्सी वापरत असाल तर टॅक्सी ड्रायव्हर कसा आहे, त्याचं कॉन्फिडन्स काय आहे आणि तो कसा चालवतोय हे तुम्हाला माहिती नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ड्रायव्हिंग ही सुरक्षित असली पाहिजे. हे काढून इकडे, चल काढ. आता मी बसू का स्टेरिंगवर, कशी गाडी चालवतो दाखवतो. तुमच्यापेक्षा आम्हाला येतात चांगल्या गाड्या चालवायला. आमच्या परिस्थितीमुळे आम्ही नाही चालवत. परिस्थितीचा विषय नाही, परिस्थिती ह्याचा विषय नाही. तुला काय तू परिस्थिती नको कशात पण आणू. नाही याच्यात पण परिस्थितीमुळेच हे चालू आहे आमचं काय. किती वर्ष आले गाडी चालवतो तू? 20 वर्ष झालं. माझं 35 वर्ष आले लायसन्स माझं. तुमच्यापेक्षा मी 10 पटी जास्त गाडी चालवली. किती गाडी चालली तू? माझी नाही म्हणलं तरी 13-14 लाख किलोमीटर झाले असं गाडी. त्यापेक्षा जास्त चालली असेल मग मी. माझ्या गाड्याच तेवढे आहेत, तुला काय सांगू आता. माझा पण हा धंदा होता. माझ्या बरोबरचे 100 गाड्या आहेत. माहिती का तुला? त्यांनी मी धंदा संघ चालू केलेला आहे. तर रोडवर गाडी जर तुम्हाला चालवायची असेल तर सुरक्षित गाडी चालवणं हे थोडंसं अवघड आहे. तुम्हाला रॅश ड्रायव्हिंग करणं सोपं झालं आहे आजकाल, आणि लोकांना त्याची जाणीव नाही आहे. कधी कधी काय होतं की आता हे लोक प्रायव्हेट गाड्या वापरतात, यांच्याकडे पैसा भरपूर आहे, यांनी समोरच्याला धक्का जरी मारला तरी ते पैसा देऊ शकतात त्याला. पण आपण टॅक्सीवाले आहोत, आपण टॅक्सी घेऊन कोणाला धक्का जर लागला तर त्याचं नुकसान आपण भरून देऊ शकत नाहीत, आणि आपलंही नुकसान आपण भरून काढू शकत नाही. तर या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, आणि पॅसेंजरनेही या गोष्टींचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जाणीव ठेवली पाहिजे. कोणताही ड्रायव्हर हा कोणाचंही नुकसान करण्यासाठी गाडी चालवत नाही आहे, आणि कुठल्याही ड्रायव्हरचा किंवा गाडीचं नुकसान होऊ नये यासाठीच गाडी चालवत असतो. इथे यांना वाटत होतं की मी गाडी पुढं घेतली पाहिजे. आता टू व्हीलर पुढून जात आहेत, पण हे चेंबर आहे आतमध्येच. जर चेंबरला कट पडला तर आपली जी डिस्क असते ती डॅमेज होऊ शकते. राईट साईडला इकडं आपल्या साईडला एक गाडी आहे, त्या गाडीला टच होऊ शकते गाडी जर मध्ये घेतली तर. इन केस आपण मध्ये घुसवली बी गाडी समजा, आणि जर ह्या दोन्हीपैकी एक झालं तर नुकसान किती होणार आहे आपलं? आपलं नुकसान जास्त होणार आहे मित्रांनो. आणि प्रवासात काय वेळ वाचणार नाही आहे, शेवटी तेच गाडी आपल्या पुढे जाणार आहे. आणि हे जे एवढे टू व्हीलरवाले पुढे गेलेत तेवढे टू व्हीलरवाले पाठीमागे अडकले गेले असते, आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्या गाडीच्या लेफ्ट साईडला जागा तयार झाली असते एवढ्या टू व्हीलरवाल्यांनी पुढे जाण्यासाठी आपल्याला नंतर त्रास देत, म्हणजे नाही का, एकदम गाड्या काढल्या असत्या साईडनी, गाड्या काढण्याचा प्रयत्न केला असता. गाडी पुढे घेतली असते ना, एवढे टू व्हीलर नसते आले असते. तू अजून ट्रॅफिक मध्ये मुद्दाम जाणीवपूर्वक करतो का तू? मग काय तुला तिथं घ्या म्हणलं होतं ना मी गाडी. आता जेवढी लेफ्टला गाडी टाकताना तेवढी अडकणार आपली गाडी. जेवढं आपण लेफ्टला गाडी चालवणार ना तेवढी आपली गाडी अडकत चालणार. एकदम तुम्ही जर पूर्ण लेफ्टच्या साईडला टाकली गाडी तिथं तुमची गाडी अडकणार आहे. तुम्हाला वाटतं की टू व्हीलरवाले पुढे जात आहेत, पण असं कधीही नसतं. जेव्हा तुम्ही राईट साईडला आणि लेफ्ट साईडला अंतर ठेवता तेव्हा तुम्हीही सुरक्षित होता, आणि तुमचा वेग वाढू शकतो तिथं. जर तुम्ही एकदम कोपऱ्यात गाडी चालवली तर तिथं तुमचा वेग कमी होणारच. भरपूर जणांना असं वाटतं की आपण गाडी जर एकदम गाडी जागा दिसेल तशी जर टाकत राहिलं, उलट तुमची गाडी तिथं अडकली जाते. तसं पाहायला गेलं तर जर तुम्ही स्पेस ठेवून व्यवस्थित अंतर ठेवून जर गाडी चालवली तर तिथं तुमची गाडी पुढं जाणार आहे. आणि ह्या गोष्टी कधीही ध्यानात ठेवल्या पाहिजेत. आपण जर समजा जास्त पुश करून गाडी काढायला घेतलं तर त्या ठिकाणी गाडी टच होण्याचे चान्स असतात. आणि आम्हाला काही एक ट्रिप केली, आता तुम्हाला सोडलं की तिथं आराम करायचा आहे, बसायचं आहे असं नसतं. आम्हाला दुसरा एक कस्टमर असाच भेटणार असतो ज्याला घाईच असणार आहे, वेळेवर पोहोचायचं असेल तर. तुम्हाला 1 तासाचा जर हे असेल प्रवास असेल तर तुम्हाला 1.5 तासाचा अगोदर निघायला लागेल. अर्धा तास तुम्ही स्पेअरमध्ये ठेवा 1 तासासाठी. का तर कधी कधी 15-20 मिनिटाची देखील ट्रॅफिक लागू शकते. मग त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही 10 मिनिटं 15 मिनिटं तिथं लवकर पोहोचू शकता. मागं कधी चाललाय तू? तिल्ल्यानं अडकलेली काय नाही अडकली.
माझ्या मागाकडून गाडी चालवतात का? मगासपासून ती पलीकडची मिडल लेनला घे ना तू. ह्या साईडला लेन घेऊन काय करणार आहे? मस्त टू व्हीलर मध्ये रिक्षा मी खेळत बसले राव. गाड्या जातात फास्ट. हा तेच तर सिग्नल घालवला. टाइमपास करतोय मग बघतोय ना. त्याला मजा घ्यायची आपली शेवटची ट्रिप. तिकडे घे चल आता. घे ना काढून पटकेने का मी बसू स्टेरिंग वर आता. हे ना तिकडे गेल ना पटकेन लवकर. चल ना पटकेने जाऊ. उशीर करतोय तू का डोकं खराब करतो माझं. गाडी पळवतो का तू. उशीर झाला सांगतो तुला मुद्दामून जाणीवपूर्वक हळूहळू घेतो तू गाडी. एवढा अख्खा स्पेस मोकळाय. टाइमपास करतोय तू विनाकारण. जाणीवपूर्वक करतोय तू. त्याच्या गाडीचा नंबर घे रे सगळं. आता बघतो मी आता. हॉर्न द्यायचा त्याला. थांबतो माणूस समोरचा. आपलं मस्त चाललंय बागेत चालला या सारखं. ठिकाणी बघा आता हॉर्न दिला तरी काही फरक पडणार नाही आणि हे या समोरच्या उदाहरणातून स्पष्ट समजणार तुम्हाला. आता इथं जर हॉर्न जरी दिला तरी तो तेवढा लेफ्टला नाही जाऊ शकत माणूस. आणि त्यांनी जागा दिली. जागा दिल्यानंतर समोर लगेच प्रॉब्लेम आहे. ह्या साईडला राईट साईडला बघा. हे एवढं दूरपर्यंत पाहायला लागतं मित्रांनो. दूरपर्यंत पाहूनच गाडी चालवायला लागते. पण आजकालच्या नवीन पिढीला आणि काही लोकांना ज्यांना वाटतं की आपल्याकडे 4 पैसे जास्त आहेत, तुमच्या 4 पैशाला कोणीही चाटणार नाहीये. जागा मोकळी फटकने काढून घ्यायची असते. अरे तू कशी गाडी चालवतो काय माहिती. तू बीड बार सिरळ गाडी चालवलेली. सिटीतली गाडी चालवली तुला माहितीच नाही. सरळ सरळ दिसतंय. डाव्या साईडने 2 व्हीलर्स येत आहेत वरून. मला क्लिअर केल्याशिवाय गाडी घेता येणार आहे का दुसऱ्या लाईन मध्ये. उगा विनाकारण काहीतरी बडबड करत राहायचं. विनाकारण समोरच्याला परेशान करत ते राहायचं. पैसे किती झाले रे याचे बघ काढून ठेव वरती. किती झाले तुझे पैसे. पुढचं आमचं परत करून टाकतो ना सगळं. साहेब तुमचं काही करून मला काय भेटणार आहे का. नुकसान करून नुकसानच करतोय तू काय. आम्हाला अर्धा तास गाडी चालवून नाही बसायचं साहेब. तू नको माझ्या संग तुझ्या संग वाद घालला मला. मी वाद नाही घालत. मी तू बोल गाडी चालवून मला वेळेत पोहोचव. चल बाकीचं नको करू तू काय डोकं चालव. वाद कोण घालणार आहे. मला वाद घालायला टाइम पण नाही सर. आणि घालायचं पण नाही कोणासोबत. आता हे साहेब म्हणतायत की तू वाद घालतोयस. वाद घालायचा आहे. वाद कोण घालतंय. यांना बोलायची इच्छा पण नसते. या लोकांना बोलायची आमची. जो चांगलं बोलतो त्याच्याशी आम्ही बोलतो. आता यांना घाई आहे. आम्ही काय करणार त्याच्यामध्ये. गाडीच पळवत नाही तुझी. 10-20च्या वर स्पीड चालणार नाही तुझं. मोकळा असतो. गाड्याच- अरे रस्ता गाड्या मोकळा असते असतो तरी. कुठं जाणार आहे? अरे इकडून speed गाडी बघ. असते. तुम्ही फक्त इथं तू बघता. इकडनं गाड्या ती बघता. गाडी ही जाम झाली. ही लेन नाकी मोकळी तिथून घालून पटकन काढायची नसते ना गाडी. पाठीमागं पण गाड्या असतात. इकडल्या पण गाड्या बघायच्या असतात. तू आम्हाला ड्रायव्हिंग तर शिकव. बोलणार. आमची जिंदगी गेली ह्याच्यात. तू नको आम्हाला शिकू. आमचा जन्म इथलाय माहिती का तुला. तू आम्हाला अक्कल नको शिकू. लेन तर क्लोजच होणार होती. तिकडले राईट घेणारी ती. तुझं जेवढं वय नाही तेवढं इथं आमचे अनुभव आहे तिथले. तू काय सांगतो आम्हाला. डोकं खराब करायची कामं करते तू.
शेजारनं चाल आडवाळ त्याला हॉर्न सुद्धा मारत नाही तू साधा. मित्रांनो, जेव्हा रोड खाली असतो तेव्हा गाडी पळवायला आम्हालाही काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही देखील पळवतो. आता या ठिकाणी हा रोड छोटा आहे, 40-45चं स्पीड, पण इथं आहे बघा, आता समोर आलं की जर गाडी आपटत असेल, गाडी आपटून आम्ही आमच्या गाड्यांचं नुकसान करून घ्यायचं का? गाड्यांना खड्डे असतील तर काय यांच्यासाठी खड्ड्यांमधून गाड्या घालायच्या का? अरे इकडे घे. आता या ठिकाणी हा माणूस मला डावीकडे घ्या म्हणून सांगत होता. जर डावीकडे घेतला असतं तर या गाडीला गाडी टच झाली असती.